राज्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आणि हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी रेड आणि काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। ते दृश्य आपण पाहतोय। पुणे, लोणावळा, सातारा, कराड, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी आणि धुळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। तर दुसरीकडे नवी मुंबई, अंधेरी, चांदिवली, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि विद्याविहार या भागातही जोरदार पाऊस सुरू आहे। तर तिकडे रायगडात मुसळधार पाऊस सुरू आहे। वरंध घाटात दरड कोसळल्याची घटना घडली। महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। वरंध घाटातील परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहुयात। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका बसलाय तो घाट माथ्यावरील रस्त्यांना। घाट माथ्यावरती असणाऱ्या रस्त्यांवरती दरड कोसळत असल्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। आणखीन एक रस्ता आहे तो बंद करण्यात आला। आपण दृश्यांमधनं पाहू शकता। हे आपण जे दृश्यांमधनं पाहताय हे महाकाय दरड हे या मागचं कारण आहे। वरण घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, दरवर्षी होत असतात। त्यातच या रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू आहे। गेले अनेक वर्षांपासून हा रस्ता सुधारण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येते, मात्र एकीकडे रस्त्याचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे महाकाय दरडी या रस्त्यावरती कोसळत आहेत। त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरनं प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे। किंबहुना पावसाळ्यामध्ये जीव घेणा प्रवास असंच काहीसं असं म्हटलं जातं। या मार्गावरनं प्रवास धोकादायक असल्याने पुण्याचं जिल्हा प्रशासन असेल किंवा रायगडचं जिल्हा प्रशासन असेल, या दोन्ही जिल्हा प्रशासनांनी या मार्गावरची वाहतूक या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बंद केलेली आहे। त्याचा फटका कोकणातून भोर मार्गे पुण्याला जाण्याला सर्व प्रवाशांना बसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।